वन टू थ्री. हॅलो स्टुडंट्स, आपण आज इथे बघणार आहोत फिजिक्स साठीची क्विक रिव्हिजन. आता बोर्डचे पेपर सुरूच आहेत. बोर्डच्या पेपरमध्ये काय काय करावं आणि 12th फिजिक्स मध्ये नक्की काय बोर्डचा पेपर आपण फेस करायला पाहिजे याच्यासाठी आज आपण फास्ट क्विक रिव्हिजन मध्ये हे बघणार आहोत की इंडेक्स काय दिलेला आहे. इंग्लिशचा पेपर आत्ताच झालेला आहे. इंग्लिशचा पेपर चांगला गेलेलाच आहे, पण नेक्स्ट पेपर येतोय तो म्हणजे फिजिक्सचा बोर्ड पेपर येतोय. फिजिक्सच्या बोर्ड पेपर मध्ये आपल्याला अप्रोच कसा असायला पाहिजे, काय मिस्टेक्स करायचे आहेत, काय नाही करायचे आहेत. मिस्टेक्स करायच्या म्हणजे नक्की काय करायचं असतं. मिस्टेक म्हणजेच आपल्याला अवॉइड करायचंय बुक मध्ये जे काही कंटेंट दिलेलं आहे ते कसं अवॉइड करायचं. त्या मिस्टेक्स आपल्या होतात म्हणजेच त्या काही चांगल्या मिस्टेक आहेत आणि काही खूपच मोठ्या वाईट मिस्टेक आहेत. चांगल्या मिस्टेक कोणत्या असतात तर आपण सगळा जो काही चॅप्टर दिलेला आहे तो सगळा चॅप्टर रीड करायचा नाहीये. मेन मिस्टेक ही सगळ्यांची होते की ही मिस्टेक म्हणजेच वर्षभर करायचं जे काम आहे ते आपण एका दिवसामध्ये करू शकत नाही. त्याच्यामुळे काय करायचं असतं, सगळा चॅप्टर रीड करत बसायचा नाहीये. आपल्याकडे 4-5 दिवस आहेत म्हणून आपण सगळं रीड करणार असं व्हायला नकोय. आपल्याला काय करायचंय तर आपल्याला क्विक रिव्हिजन करायची आहे, कॅटेगरी करायची आहे आणि नंतर अवॉइड करणारे जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स आपल्याला साईडला ठेवायचे. जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्याला दिसणार आहेत ते इम्पॉर्टंट टॉपिक वरच आपला फोकस असला पाहिजे. कशी क्विक रिव्हिजन होते आणि आपण कॅटेगरी कशी करतो, त्याच्यानंतर डेरिव्हेशन्स कसे करायचे, डायग्राम कशा लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर न्यूमरिकलला कसा फेस करायचंय त्याचा बेसिक पार्ट आता आपल्याला बघायचा आहे. सो चला सुरुवात करूया बेसिक इंडेक्स पासून. सो इंडेक्स मध्ये आपल्याला टेक्स्टबुक मधला इंडेक्स दिसतोय. इंडेक्स मध्ये आपल्याला सगळेच्या सगळे 16 चॅप्टर्स दिसत आहेत. या 16 चॅप्टर मध्ये आपण काय काय करणार तर कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 मधले चॅप्टर्स हे कंबाईन करणार. कॅटेगरी 1 मध्ये काय होतंय हे बघू. तर कॅटेगरी 1 मध्ये आपल्याला फर्स्ट दिसेल रोटेशनल मोशन. सो रोटेशनल डायनामिक्स, सर्क्युलर मोशन याच्यामधला जो टॉपिक आहे तो रोटेशनल डायनामिक्स आपल्याला कॅटेगरी 1 मध्ये ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसेल की ऑसिलेशन हा त्याच्यानंतर येणार आहे. सो रोटेशनल डायनामिक्स, ऑसिलेशन, सुपरपोजिशन, वेव्ह ऑप्टिक्स हे 4 चॅप्टर्स एका कंबाईंड फर्स्ट कॅटेगरी मध्ये आपल्याला ठेवायला पाहिजे. असं काय करायचंय तर जे फॉर्म्युले, जे न्यूमरिकल्स आपण बघणार रोटेशनल डायनामिक्स मध्ये तेच न्यूमरिकल्स आपल्याला त्याच फॉर्म्युल्यावर बेस्ड ऑसिलेशन मध्ये दिसणार आहेत. लाईक ओमेगाचा फॉर्म्युला जो आपण बघितलेला आहे, ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी इज 2 पाय बाय कॅपिटल टी 2 पाय एन. ही व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ती व्हॅल्यू आपण रोटेशनल मध्ये वापरतो. तीच व्हॅल्यू आपल्याला वापरायची आहे, ती म्हणजे ऑसिलेशन मध्ये वापरायची. ऑसिलेशन मध्ये एकदा झालं की आपल्याला वेव्स कशा अप्लाय होतात हे क्रिएट झालेलं दिसेल. म्हणजे ऑसिलेशन नंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्स हे त्याच फॉर्म्युलावर डिपेंड आहे आणि त्याच सुपरपोजिशन वरनं आपण इंटरफरन्स क्रिएट करतो. म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स मधला चॅप्टर आपला क्रिएट झालेला असेल. सो कॅटेगरी 1 क्लिअर झालंय. म्हणजेच रोटेशनल कंप्लीट झालं की मग आपण ऑसिलेशन घ्यायचंय. ऑसिलेशन झालं की मग सुपरपोजिशन घ्यायचंय. सुपरपोजिशन झालं की मग वेव्ह ऑप्टिक्स घ्यायचंय. हे झालं कॅटेगरी 1 मधले चॅप्टर्स. देन कॅटेगरी 2 बघायचंय. एकदा कॅटेगरी 2 स्टार्ट केली तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स पासून आपण स्टार्ट करणार. म्हणजेच वेव्ह ऑप्टिक्स जसं संपतोय तसं आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्टार्ट करायचंय. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक मटेरियल, ईएमआय अँड एसी हे जे 6 चॅप्टर्स आहेत हे कॅटेगरी 2 मध्ये येतील. सो सेकंड ग्रुप आपला क्रिएट झालेला असेल 6 चॅप्टरचा. पहिला ग्रुप क्रिएट झालाय 4 चॅप्टरचा आणि जे रिमेनिंग राहिलेले म्हणजेच रिमेनिंग राहिलेले 6 चॅप्टर्स ते कॅटेगरी 3 मध्ये येतील. म्हणजेच आपला प्रेफरन्स कसा असायला पाहिजे, 3 दिवसामध्ये रिव्हिजन कशी करायची तर कॅटेगरी 1 पहिल्या दिवशी करायचंय, कॅटेगरी 2 दुसऱ्या दिवशी करायचंय, कॅटेगरी 3 तिसऱ्या दिवशी करायचंय आणि जो फायनल डे तेव्हा सगळ्याची एकदम रिव्हिजन करायची. सो जे काही आपल्याला डेज दिसत आहेत त्याच्यामध्ये आपण हे डिव्हिजन केलेलं आहे. म्हणजेच आज जो आपण पार्ट बघतोय तो कॅटेगरी 1 मधला 4 चॅप्टर साठीच्या रिव्हिजनचा पार्ट हा आपल्याला कधी कंप्लीट करायचा आहे तर आजच्या पहिल्या दिवशी करायचा आहे. उद्याचा दिवस, उद्याचा फ्रायडे येतोय. फ्रायडेला आपण कॅटेगरी 2 मधले सगळे चॅप्टर 6 कव्हर करायचे अँड देन सॅटर्डेला कॅटेगरी 3 मधले कव्हर करायचे. राहिलेला फायनल डे असेल तो संडे आणि संडे एक मेन इम्पॉर्टंट डे आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्याची कंप्लीट रिव्हिजन करायची आहे. म्हणजे सगळा पार्ट वाचायचा नाहीये पण कोणता पार्ट वाचायचा आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं. मेन पार्ट कॅटेगरी 3 मध्ये रिमेनिंगचे चॅप्टर्स आलेले ते 6 चॅप्टर्स आहेत. त्याच्यामध्ये पण काही इम्पॉर्टंट आपल्याला मॉडर्न फिजिक्सचे चॅप्टर्स दिसत आहेत, थर्मोडायनामिक्सचा दिसत आहे आणि एक ऑड चॅप्टर दिसतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. सो हा चॅप्टर आपल्याला 7 मार्क्स साठी दिसणार आहे.
सो थर्मोडायनामिक्स असेल, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस, फ्लुइड आणि रोटेशनल डायनामिक्स हे 7 मार्कचे चॅप्टर्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कॅटेगरी 3 मध्ये 7 मार्कचे किती चॅप्टर्स दिसत आहेत हे बघायचंय. 7 मार्क्स कुठनं आले तर हे लक्षात ठेवायचं, हे 7 मार्क्स आउट ऑफ 98 मार्क्स आहेत. आपला जो फायनल पेपर आहे हा विथ ऑप्शन्स 98 मार्क्स आहे. तो 98 मधले आपल्याला 70 मार्क्स कव्हर करायचे असतात. मॅक्झिमम मार्क्स 70 आहेत ऑलरेडी आपल्याला माहितीये, पण 98 मधून बोर्ड पेपर काढणार. सो बोर्ड मध्ये जो फायनल पेपर दिसतोय त्या 98 मार्क्स मधले 7 मार्क्स हे रोटेशनलचे असतील, तेच फ्लुइडचे असतील, तेच कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसचे असतील, तेच थर्मोडायनामिक्सचे असतील. आणि नंतर आपल्याला फायनली इथे EMI हा पण चॅप्टर दिसतोय, तो सुद्धा 7 मार्क्स साठी दिसणार. सो आपल्याला काही चॅप्टर जे दिसत आहेत ते 7 मार्क्सचे चॅप्टर कॅटेगरी 1 मध्ये दिसत आहेत. त्यातला मेन चॅप्टर दिसतोय तो आपला रोटेशनल डायनामिक्स आहे. कॅटेगरी 2 मध्ये 7 मार्क्सचा चॅप्टर कोणता येतोय तर तो 7 मार्क्सचा चॅप्टर EMI AC यांच्यापैकी एक असेल. त्याच्यानंतर कॅटेगरी 3 मध्ये सगळ्यात जास्त 7 मार्क्सचे चॅप्टर्स आहेत. म्हणजेच आपल्याला इथे फ्लुइड्स, रेडिएशन, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनामिक्स हे 3 चॅप्टर्स दिसत आहेत जे 7 मार्क्स साठीचे चॅप्टर्स आहेत. म्हणजे आपण रोज थोडेसे जास्त चॅप्टर्स 7 मार्क्सचे कव्हर करत जातोय. पण ऑन अन ऍव्हरेज जर आपण बघितलं तर ऍव्हरेज मध्ये आपल्याला या 16 चॅप्टर्स मध्ये ऑलमोस्ट 6 मार्क पर चॅप्टर आहेत. सो 6 मार्क्स जर आपण इथे कंप्लीट केलेले असतील तर यात 10 चॅप्टर्स जेव्हा आपले कॅटेगरी 1, 2 चे कव्हर होतात तेव्हाच आपले 60 मार्क्स कंप्लीट झालेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जर आपला फोकस असेल की सगळा अभ्यास झालेला आहे तर हे तिन्हीच्या तिन्ही आपल्याला कॅटेगरीज कंप्लीट करायच्या. जर आपल्याला वाटतंय की आपल्याला खूप फोकसने अभ्यास करायला पाहिजे तर कॅटेगरी 1 आणि 2 हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. आणि जर ज्यांना वाटतं की आपल्याला परफेक्ट मार्क्स मिळालेच पाहिजे त्यांनी स्पेशली कॅटेगरी 3 वर लक्ष दिलं पाहिजे. सो जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला खूप डिफिकल्ट जाणार आहे फिजिक्सचा पेपर तर लक्षात ठेवायचंय आपल्याला कॅटेगरी 1 कडे जास्त लक्ष ठेवायचंय. डिफिकल्ट अजिबात होणार नाही. त्याच्यानंतर ज्यांना वाटतंय की आपले कसे तरी मार्क्स होत आहेत पण अजून वाढायला पाहिजेत त्यांनी कॅटेगरी 2 कडे जास्त लक्ष ठेवायला पाहिजे. आणि ज्यांना परफेक्टच पाहिजेत त्यांच्यासाठी कॅटेगरी 3 ही खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण सगळ्यात जास्त मार्क्स तिथेच आहेत, ट्रिकी आहेत, लिहावं बरंच लागतं आणि आपल्याला वेळेत पेपर कंप्लीट करावा लागतो. सो याच्यामध्ये लक्ष ठेवायचंय की कॅटेगरी 1 मध्ये आपण काय करतोय. फॉर एक्झाम्पल रोटेशनल डायनामिक्स आपण बघतोय, पेपर मध्येच बघायचंय म्हणजेच आपल्याला बुक मध्येच हे दिसेल की आपण काय काय याच्यामध्ये बघायला पाहिजे. तर आपण जी थेअरी बघतोय ती मिस्टेक सगळ्यांकडनं होते की आपण सगळं वाचत बसतो. हे वाचत बसायचं नाहीये. वर्षभर जे काही आपण मेहनत केलेली आहे त्याच्यावर मेन फोकस असला पाहिजे. वर्षभर आपण काय केलेलं आहे तर यातल्या नोट्स क्रिएट केलेल्या आहेत. सगळ्यांच्या रिक्वेस्ट आल्यात की आम्हाला आत्ता मदत करा, आत्ता आम्हाला कसं कंप्लीट करायचंय हे सांगा. तर फिजिक्सचा पेपर हा एक दिवसात कव्हर करण्यासारखा नाहीये. आपण जी मेहनत केलेली आहे, आपण ज्या नोट्स क्रिएट केलेल्या आहेत, म्हणजेच हा जो थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण नोट मध्ये म्हणजेच आन्सर्स मध्ये कन्वर्ट करून घेतलेला आहे. तो जर लक्षात असेल, तो जर आपल्या हातात असेल तर आपल्याला सगळं बुक घेऊन बसायची गरज पडणार नाही. आपल्या फक्त नोट्स इम्पॉर्टंट तेवढ्याच वाचायच्या. त्या जर वाचल्यात तर आपल्याला लक्षात येईल की या कंप्लीट एक पेज मध्ये आपण कसं कंबाईन केलेलं आहे, आन्सर मध्ये आपण कसं क्रिएट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे वेक्टरचे डायग्राम दिसते. प्रत्येक वेळेला बघायचंय आपण बुक मध्ये बघतोय और नोट्स मध्ये बघतोय, डायग्राम कडे आधी लक्ष ठेवायचं. सगळे क्वेश्चन जे येणार आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन हे डायग्राम वर बेस्ड असतात. एमसीक्यूज क्रिएट होतात या डायग्राम वर क्रिएट झालेली असेल. सो आपल्याला इथे डायरेक्शन दिसते. सो राईट हँड थंब रूलने आपण डायरेक्शन बघितलेले आहेत. सर्क्युलर मोशनची डायरेक्शन आपल्याला दिसते. हे आपण रिवाइज करत जायचं. हे प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचंय. प्रत्येक चॅप्टरला आपण हे बघतोय. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण हे फर्स्ट चॅप्टर घेतलेलं. सो या फर्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला सुरुवातीलाच एक डायग्राम दिसते. ती डायग्राम कशाची आहे लगेच बघितल्या बघितल्या आपल्याला क्लिक झालं पाहिजे की आपल्याला वेक्टर डिनोट करण्यासाठी ही डायग्राम दिलेली. सो वेक्टर मध्ये आपण जर राईट हँड थंब रूल वापरला तर जी सर्क्युलर मोशन पार्टिकलची डायरेक्शन आहे ती डायरेक्शन आपण कर्ल्ड फिंगर्सला ठेवायची आहे. त्याच्यानंतर थंबची डायरेक्शन आपली असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंटची, अँग्युलर वेलॉसिटीची आणि काही कंडिशन मध्ये अँग्युलर ऍक्सलरेशन साठी सुद्धा. जर स्पीड इन्क्रीज झाली तर ऍक्सलरेशन सुद्धा सेम डायरेक्शनला येणार आहे, पण स्पीड डिक्रीज झाली तर पार्टिकल अपोजिट मूव्ह करणार नाहीये पण ऍक्सलरेशन डाऊनवर्ड डायरेक्शनला आलेली असेल. त्याच्यामुळे आपल्याला डायग्राम वरनं बरेचसे एमसीक्यूज पण कव्हर झालेले दिसतात. ही झाली त्याची कन्सेप्ट. आपल्याला सगळं वाचायची गरज नाही पडली, आपण फक्त डायग्राम वरनच सगळा पॉइंट कव्हर केलेला असेल.
त्याच्यानंतर लगेच पुढे जर आपण बघितलं तर UCM हे दिसतंय. ज्या वेळेला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपल्याला दिसेल त्याच वेळेला पहिला पॉइंट आपल्या डोक्यामध्ये काय दिसायला पाहिजे, आपण नोट मध्ये लिहून ठेवलेलं आहे. UCM दिसलं की आपल्याला पहिला पॉइंट हा क्रिएट झाला पाहिजे. ऍट कॉन्स्टंट स्पीड, स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. सो स्पीड कोणती असेल, लिनियर स्पीड असेल का अँग्युलर स्पीड असेल, याच्यामध्ये पडायचं नाहीये, दोन्ही कॉन्स्टंट असतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं UCM मध्ये नेहमी स्पीड कॉन्स्टंट आहे हे क्लिक झालं पाहिजे. बाकीचं काही वाचायची गरज नाहीये, फक्त स्पीड कॉन्स्टंट आहे याच्याकडे फोकस ठेवायचा. त्याच्यानंतर डायग्राम येतात. डायग्राम मध्ये आपल्याला सेंट्रिपेटल सेंट्रिफ्युगल फोर्सेस याचे फॉर्म्युले दिसत आहेत. सो सेंट्रिपेटल सेंट्रिफ्युगल फोर्सेस याचे फॉर्म्युले कॅटेगरी मध्ये आपण करून ठेवलेले आहेत, कॉलम मध्ये करून ठेवलेले आहेत, तेच रीड करायचे आहेत. बाकी डिटेलिंग मध्ये आपल्याला जायचं नाहीये. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की फक्त कॅटेगरी मध्ये जे फास्ट कव्हर होत आहे, मॅक्झिमम आपला कव्हर होतोय चॅप्टर, तेवढंच बघायचं आहे. सो एका तासामध्ये आपण सगळी रिव्हिजन करत नाहीये, आपण फक्त एका चॅप्टर साठी बघतोय. सो या एका चॅप्टरलाच पुढे आपण कंटिन्यू करायचं आहे. आणि असं जर आपण केलं तर मग आपण फास्ट कव्हर करू शकतो तो चॅप्टर. 4 चॅप्टर एका दिवसात करायचे असतील इझिली होण्यासारखे, पण ते कसे करायचे हे या चॅप्टरच्या नंतर पण बघू. की आपण पुढे बघतोय, पुढे बघताना आपल्याला याच्यात नॉन UCM हा पॉइंट दिसेल. सो नॉन UCM मध्ये जे UCM मध्ये तो ते आता होणार नाहीये. UCM मध्ये काय होतं तर स्पीड कॉन्स्टंट होती, इथे स्पीड कॉन्स्टंट येणार नाही. एवढाच एक डिफरन्स आहे, बाकीचा पॉइंट आपण त्याच्यात लिहू शकतो. सो इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे, इथे स्पीड कॉन्स्टंट नाहीये. फॅन ऑन झाला ऑफ झाला त्याचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे, तेवढंच एक बघायचं. फॅन ऑन झालेला असेल तर स्पीड इन्क्रीज होते, ऑफ झालेला असेल तर ती डिक्रीज होते. म्हणजेच आपल्याला डायरेक्शन थिटा ओमेगा याच्या अपोजिट मिळेल अल्फाची, जेव्हा फॅन ऑफ झालेला असेल तर. क्लिअर झालेलं आहे. देन नेक्स्ट पेजवर आपल्याला तोच डिफरन्स दिलेला असेल की आपल्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन कसा दिसतोय, त्याच्यानंतर कायनेमॅटिकल इक्वेशन्स कशी क्रिएट होत आहेत. रिमेंबर सगळे जे सॉल्व्ड एक्झाम्पल दिसत आहेत चॅप्टर मध्ये, जे सॉल्व्ड एक्झाम्पल आलेले ते सगळेच्या सगळे बघून ठेवायचे. मॅक्झिमम पार्ट लक्षात ठेवायचा आहे. बोर्डचा जो पेपर येणार आहे त्याच्यामध्ये IMP हा पार्ट नाहीये, पण आपल्याला काही ट्रिक्स कळतात ज्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम मार्क्स कव्हर करता येतील. 10th मध्ये आपण काय केलेलं होतं, 10th मध्ये आपल्याकडे सगळं रेडी होतं, आपल्याला जी बुक मध्ये तेच विचारणार होतं हे माहितीये, पण आपल्याला 12th मध्ये तसं दिसणार नाहीये. त्यातला काही पार्ट विचारलेला असेल, पण सगळ्यात जास्त फोकस कशावर असायला पाहिजे, जे टाइप्स सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये घेतलेले आहेत त्याच्यावर आपला स्पेशल फोकस असला पाहिजे. सॉल्व्ड एक्झाम्पल सारखेच मॅक्झिमम एक्झाम्पल आपल्याला दिलेले दिसतील, जे बोर्ड मध्ये आपल्याला दिसणार आहेत ते सॉल्व्ड एक्झाम्पल सारखेच मॅक्झिमम असतात. त्याच्यामुळे सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये डिटेलिंग जे दिलेलं आहे ते अवॉइड करून फक्त स्टेप्स बघायचे आहेत, आपल्याला गिवन लिहिता येते का नाही हे बघायचंय, आणि नंतर डायरेक्टली आन्सर फाइंड आउट करायचंय. आन्सर सुद्धा लॉग टेबल थ्रूच फाइंड आउट करायचंय, जेव्हा क्वेश्चन न्यूमरिकल हे 3 मार्क्स साठीच असेल. 3 मार्क्स साठीचं न्यूमरिकल हे डेफिनेटली लॉगनीच कॅल्क्युलेट करायचं असतं. मॅक्झिमम लॉग टेबलचा वापर तिथे करायचा, तो दिसला पाहिजे. तो फेअर वर्क त्याच पेजवर जिथे आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करतोय त्याच साईडला आपल्याला लॉगचं पण कॅल्क्युलेशन दिसलं पाहिजे. सो हे इम्पॉर्टंट असेल. 2 मार्क्स साठी बऱ्याचदा लॉग वापरायची गरज पण पडत नाही, पण 3 मार्क्स साठी आपल्याला लॉग वापरणं मस्ट आहे. त्याला मार्क्स पण आहेत, जर नाही वापरलं तर ते कट पण होत आहेत मार्क्स. त्याच्यामुळे लॉगचं कॅल्क्युलेशन साईडला लिहून ठेवायचं. ते रफ पेजवर झालं पाहिजे असं नाहीये, तर ते फेअर पेजवर झालं पाहिजे. रफ पेजवर आपण किती कॅल्क्युलेशन केले लॉगनी तरी त्याला मार्क्स मिळणार नाहीयेत, आपले आहेत ते मार्क्स कट होतील. आपल्याला ते फेअर वर्क मध्येच करायचे लॉगचे मार्क्स. देन नेक्स्ट बघायचंय, पुन्हा डायग्राम्स येत आहेत. त्याच्यानंतर सेंट्रिपेटल सेंट्रिफ्युगल फोर्सेस जसं आपण डिस्कस केलेलं आहे तेच कॅटेगरीमध्ये आपण इथे एवढं बघतोय, 2 पेजेस त्याच्यामध्येच गेलेले आहेत. त्याच्या पुढचा पार्ट जो येतोय तो पुढचा पार्ट आपल्याला दिसेल ऍप्लिकेशन ऑफ UCM. किती ऍप्लिकेशन्स आहेत रिवाइज करायचं. ऍप्लिकेशन्स मध्ये 4 बेसिक ऍप्लिकेशन्स आपल्याला दिसतील. एक तर अनबँक रोडवरची डायग्राम, डायग्राम दिसली की ती आधी फोकस मध्ये ठेवायची. डायग्राम मध्ये आपल्याला अनबँकिंग दिसतंय, वेक्टर्स ड्रॉ करता येतात. डायग्राम्स जे फोर्स हे सेंटरच्या डायरेक्शनला असेल तेच नेहमी सेंट्रिपेटल फोर्स आहे, हे आपल्याला माहितीये. डायग्राम मध्येच आपण हे रिवाइज करायचंय, बाकी काही बघितलंच नाही आपण. फक्त डायग्राम मध्ये काय इम्पॉर्टंट पॉइंट बघायला पाहिजे
याच्यावर फोकस पाहिजे की डायग्राम मध्ये सेंट्रिपेटल फोर्स कोणतं असेल, जे फोर्स आपल्याला सेंटरच्या डायरेक्शनला दिसतंय त्याचा फॉर्म्युला mv²/r असेल और mr ओमेगा स्क्वेअर असेल. कुठली व्हॅल्यू आपल्याला सेंटरच्या डायरेक्शनची लक्षात ठेवायची. बाकीचे फोर्सेस बॅलन्स होत आहेत, इक्विलिब्रियम क्रिएट होत आहे आणि मग आपण इक्वेशन क्रिएट करतोय. ते इक्वेशन आपल्याला इझिली क्रिएट करता येतं जर आपल्याला आधीची कन्सेप्ट माहिती असेल तर. या मधल्या स्टेप्स लक्षात ठेवायची गरज नाही पडणार. आपल्याला बघायचंय फायनल फॉर्म्युला हा करेक्ट मिळतोय. प्रॉब्लेम काय आलेला आहे, एक्स्ट्रा याच्यामध्ये काय करायचं असतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक्स्ट्रा पॉइंट हा आहे की याच्यात जो आपण फायनल फॉर्म्युला क्रिएट केलाय तो म्यू वर डिपेंड आहे. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन जर कमी झालं, झिरो झालं, ऑइल स्पिलिंग झालेलं असेल, वॉटर असेल रोडवर, तर आपली वेलॉसिटी डायरेक्टली झिरो होते. ते चालणार नाही. मोठे जर रोड्स असतील, हायवे असतील, तर त्याच्यावर म्यू ची व्हॅल्यू झिरो झालेली चालत नाही. व्हेकल मूव्ह झालंच पाहिजे, सेफ स्पीडनी मूव्ह झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला म्यू ची व्हॅल्यू झिरो करून चालणार नाहीये. ती जरी झाली तरी स्पीड झिरो होणार नाहीये हे बघायचं. हा मेन प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह करायचा आहे बँकिंग ऑफ रोड्स मध्ये. वेल ऑफ डेथ सेकंड असेल. सो बराच मेन पार्ट लक्षात ठेवायचा आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंट असेल कारण हा रिसेंटली फार कमी वेळा विचारलेला. सो जे कमी वेळा विचारलेले त्याच्यावर जास्त फोकस पाहिजे. कारण लास्ट पेपर आपल्याला माहितीये, लास्ट पेपर मध्ये एमसीक्यू जे आपण बघतो ते एमसीक्यू तर कधीही रिपीट होत नाहीत. पीवायक्यू मधले येत नाहीत, बुक मधले येत नाहीत, त्याच्यामुळे ते नवीनच असतात. पण बाकी पण पेपर हा पीवायक्यू वर डिपेंड नव्हता. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय की आपल्याला जे विचारलेले नाहीयेत आतापर्यंत क्वेश्चन्स त्याच्यावर पण फोकस पाहिजे. सो वेल ऑफ डेथ फार कमी वेळा विचारलेला आहे, त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला जरा जास्त फोकस पाहिजे. सो प्रत्येक वेळेला हे पण चेक करत जायचं आपण जे 5 पेपर बघितलेले आहेत, बोर्डचे पेपर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण तसंच बॅलन्स करून ठेवलेला होता की जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते न विचारलेले जास्त आहेत. त्याच्यामुळे वेल ऑफ डेथ वर पुन्हा इक्विलिब्रियम क्रिएट करायचंय. त्याच्यामध्ये जो फोर्स ऑफ फ्रिक्शन होता तो इथे नॉर्मल रिएक्शन टुवर्ड्स द सेंटर आलेला आहे, म्हणजे हा सेंट्रिपेटल फोर्स क्रिएट करेल. पुन्हा त्याचं इक्वेशन, बॅलन्सिंग इक्वेशन क्रिएट होतं आणि आपल्याला इथे व्ही मिनिमम स्पीड मिळेल. तिथे अनबँक रोड मध्ये मॅक्सिमम स्पीड होती, इथे मिनिमम स्पीड आलेली आपल्याला दिसेल. पुन्हा याच्यामध्ये काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स असतील तर ते सॉल्व्ड एक्झाम्पल सुद्धा बघून ठेवायचे, रिवाइज करायचे. हे सॉल्व्ड एक्झाम्पल्स डायरेक्टली आन्सर दिलेला आहे. आता सगळं सॉल्व्ह करत बसायचं नाहीये आपल्याला कधी. आपल्याला जे ऑलरेडी दिसतंय, जे आपण बुक मध्ये करून ठेवलेले आहेत, ज्या आधी आपण करून ठेवलेले इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स आहेत त्याच्यावर फोकस ठेवायचा आहे. आता सगळं सॉल्व्ह करायला बसायचं नाहीये. आपल्याला एवढाच पार्ट याच्यामध्ये ऑलरेडी करून दिलेला आहे. यात जर लॉग लागत असेल तर तो लॉग थ्रू सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस पण करता येईल, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे का नाहीये ते पण लॉग थ्रू कॅल्क्युलेट करता येईल. देन नेक्स्ट पार्ट बघायचा. नेक्स्ट पार्ट असेल बँक रोड. बँकिंग ऑफ रोड साठीची डेफिनेशन आधी करून ठेवायची. त्याच्यानंतर दोन इम्पॉर्टंट डायग्राम्स येतात. दोन डायग्राम्स कोणत्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम स्पीड याच्या दोन इम्पॉर्टंट डायग्राम्स येतात. मॅक्सिमम स्पीड, लोअर लिमिट, अप्पर लिमिट, याच्यासाठी आपल्याला मेन डायग्राम माहिती पाहिजे. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कंपोनंट्स डिराईव्ह करता आले पाहिजेत, न बघता ही डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. सो आपण जे काही प्रॅक्टिस केलेली आहे ते एकदा बऱ्याचदा बघून घ्यायचं, व्यवस्थित बघून घ्यायची डायग्राम काय आहे ती लक्षात राहील हेच बघायचंय. आणि ती लक्षात राहिली हे कसं कळेल तर ती न बघता जर आपण ड्रॉ केली, सगळे कंपोनंट्स ड्रॉ करता आले तर कधी कधी आपल्याला हे नुसतीच डायग्राम 1-2 मार्क्स साठी विचारलेली असते, और डेरिवेशन मध्ये तर ही डायग्रामच इम्पॉर्टंट असेल. याच्यावरच आपण पुढचे डेरिवेशन लिहित असतो. डेरिवेशन एकदम सिंपल आहे. जसं आपण लोअर लिमिट साठी बघितलंय तसंच अप्पर लिमिट साठी पण डेरिवेशन असेल, फक्त प्लस मायनसचा फक्त चेंज होतोय. याच्यामध्ये डायग्राम जर आपली क्लिअर झाली असेल तर ज्याच्यामध्ये अँगल आहे तो कंपोनंट कॉस आहे, त्याला परपेंडिक्युलर कंपोनंट घेतला तर साइन असेल. पुन्हा आपल्याला याच्यामध्ये कंपोनंट दिसतोय, जो अँगल मधला कंपोनंट आहे तो आपल्याला कॉस दिसतोय. अँगल नसेल म्हणजे 90 मायनस थिटा मधला कंपोनंट आहे तो साइन मध्ये आलाय. जेवढे अपवर्ड फोर्सेस आहेत ते डाऊनवर्ड बरोबर बॅलन्स झालेत इन इक्विलिब्रियम. टुवर्ड्स द सेंटर असलेले फोर्सेस हे mv²/r नी आपण बॅलन्स करतो आणि नंतर आपल्याला बेसिक इक्वेशन क्रिएट झालेलं दिसतं. ते इक्वेशन नेक्स्ट पेज वर दिलेलं आहे आणि डायरेक्टली फायनल फॉर्म्युला दिलेला आहे. डिटेल मध्ये आपण स्टेप्स दिल्या तरी चालणार आहेत. ऑलरेडी आपण सगळ्या स्टेप्स लिहून ठेवलेल्या आहेत. मिनिमम स्पीड साठी इम्पॉर्टंट इक्वेशन येतंय. मिनिमम विचारलं की डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह साइन आहे कारण ही व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे. इथे न्यूमरेटरला निगेटिव्ह साइन आहे कारण मिनिमम स्पीड आहे. मॅक्झिमम मध्ये तेच साइन रिव्हर्स होतात आणि इथे आपल्याला प्लस आणि मायनसची साइन दिसते तेव्हा आपल्याला मॅक्झिमम दिसणार आहे.
या केसमध्ये मिनिमम और मॅक्सिमम दोन्ही वेळेला जर म्यू ची व्हॅल्यू 0 झाली तर आपल्याला आन्सर काही ना काही मिळायला पाहिजे, आणि ते काही ना काही मिळालेलं आन्सर ऑप्टिमम स्पीड साठी अंडर रूट आर जी टॅन थिटा होतं. म्यू ची व्हॅल्यू आता आपण टॅन थिटाने रिप्लेस केलेली. सो हे कम्प्लीट झाले याच्यात. देन नेक्स्ट मध्ये आपण कोनिकल पेंडुलम बघतोय. पुन्हा त्याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल आलेले. डायग्राम बघायची, कंपोनंट्स क्रिएट करायचे आणि टाइम पिरियडचं इक्वेशन क्रिएट करायचं. सो याच्यात टाइम पिरियडचं इक्वेशन डिटेल मध्ये दिलेलंच आहे. सेम डायग्राम, प्रत्येक वेळेला डायग्राम कडे फोकस पाहिजे, कारण डेरिवेशन जेव्हा विचारतील तेव्हा आधी डायग्राम ड्रॉ करायची आणि मग पुढे डिस्क्रिप्शन थ्रू डेरिवेशन द्यायचंय. फायनल इक्वेशन, प्रत्येक डेरिवेशनचं फायनल इक्वेशन आपल्याला माहितच पाहिजे. जरी मधलं काही नाही आलंय, फायनल पॉइंट लिहिणं मस्ट आहे. सो फायनल पॉइंट लिहिणं इम्पॉर्टंट का होतं, कारण डायग्राम आणि फायनल पॉइंट याला मार्क्स जास्त आहेत. मधल्या पॉइंटला आपण कसं डिराईव्ह केलेलं आहे हे आपल्या स्किलवर डिपेंड आहे. सो ही टर्म सुद्धा लक्षात ठेवायची, पण फर्स्ट आणि लास्ट ही स्टेप कधीही विसरायची नाही. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट दिसतोय. त्या पुढच्या पार्ट मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पुन्हा डायग्राम इम्पॉर्टंट आहे. आपल्याला वेलॉसिटीज माहिती आहेत, वेलॉसिटीचं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. सो याच्यात जे इक्वेशन आलेले असतील ती मॅक्झिमम वेलॉसिटी स्ट्रिंग साठी किती येते, रॉड साठी किती येते, ती याच्यावरची मिनिमम स्पीड ऍट द टॉप, मिनिमम स्पीड ऍट द बॉटम, मिनिमम स्पीड ऍट द सेंटर. 3 डेरिवेशन स्ट्रिंग साठी आहेत, 3 डेरिवेशन आपल्याला रॉड साठी पण आहेत. रॉड साठी आपण डिराईव्ह केलेले, टेक्स्ट बुक मध्ये त्यांनी डिराईव्ह करायला सांगितलेलं आहे. आणि नंतर टीबी मायनस टीए इज इक्वल टू किती येत आहे, तर ती 6 mg. हे पण डेरिवेशन एक इम्पॉर्टंट डेरिवेशन पैकी. डिफरन्स इन टेन्शन इज 6 mg. कोणत्याही पॉइंटला हा डिफरन्स 6 mg असतं, हे आपल्याला डिराईव्ह करावं लागतं. देन आर्बिट्ररी पोझिशन साठी सुद्धा आपण डिराईव्ह केलेलं आहे. देन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन साठी काही 2 ऍप्लिकेशन आहेत. एक मार्क साठी 2 ऍप्लिकेशन येतात. पुन्हा डायग्राम आणि इक्वेशन हे एक मार्क साठी लक्षात ठेवायचे, म्हणजे हा टॉपिक आपला सगळा सर्क्युलरचा कव्हर झालेला असेल. देन नेक्स्ट मध्ये आपला मोमेंट ऑफ इनर्शिया स्टार्ट होईल. मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा सेकंड पार्ट हा फर्स्ट चॅप्टरचा स्टार्ट झालेला आहे. पहिला जो सर्क्युलर मोशनचा पार्ट आहे, टोटल 7 मार्कचे चॅप्टर आहे. याच्यात जनरली 3 मार्क हे ठेवलेले असतात सर्क्युलर मोशनला आणि 4 मार्क हे मोमेंट ऑफ इनर्शियाला ठेवलेले असतात. म्हणजेच आपल्याला मेन पार्ट फोकस ठेवायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. डेफिनेशन आपण क्रिएट केली आहे. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आपण बघितलंय. डिफरन्सेस लक्षात ठेवायचे. टेबल आपल्या समोर असेल. आपण लेफ्ट साइडला लिहिलंय लिनियर साठी, राईट साइडला लिहिलंय अँग्युलर साठी. म्हणजेच आपल्याला लेफ्ट अँड राईट साइड वरनं लिनियरचे फॉर्म्युले अँग्युलर मध्ये कसे कन्वर्ट होतात हे पण फाइंड आउट करता येईल. याच्यात सगळा पार्ट कव्हर झालेला असेल. फॉर्म्युले लक्षात ठेवणं सोपं असेल जेव्हा आपण लिनियर टू अँग्युलर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सो आपल्या समोर टेक्स्टबुक पण पाहिजे, आपल्या समोर आपल्या नोट्स पण पाहिजे, म्हणजे आपल्याला इझिली स्टडी करता येतोय. देन याच्यामध्ये डेरिवेशनचा पार्ट आपण खूप जास्त काही वाचलंच नाही. तो पार्ट जो आपला बेसिक मिस्टेक होते ती मिस्टेक इथे पुन्हा करायची नाहीये. आपल्याला सगळं रीड नाही करायचंय, फक्त इम्पॉर्टंट पॉइंट्स रीड करत जायचे. ते पॉइंट्स जर आपण बघितले तर आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया साठीची डेफिनेशन क्रिएट होते. ती डेफिनेशन इक्वेशन आणि सेंटेन्स याच्यामध्ये लक्षात ठेवायची. डिफाइन विचारलं की इक्वेशन आणि सेंटेन्स दोन्ही लिहिता आलं पाहिजे. देन नेक्स्ट पार्ट आपल्याला दिसेल तो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. याच्यासाठी आपल्याला डेरिवेशन पण करायचं आहे. सो डिराईव्ह करून दिलेलं आहे की डिस्क साठी आपण डिराईव्ह कसं करतो. 2 ते 3 मार्क साठी आपल्याला डायग्राम वरनं डिस्क्रिप्शन अँड देन रिझल्ट द्यायचा आहे. डिस्क साठी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, इंटिग्रेशन वापरून आपल्याला इथे लिनियर मास डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरायचा आहे रिंग साठी अँड देन डिस्क साठी, आणि फायनल इक्वेशन आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया साठी जायचं आहे. सो ज्या मिस्टेक्स आपण करतोय त्या नॉर्मल केसमध्ये मिस्टेक्स धरल्या जातात, त्या आता आपल्याला करायच्या आहेत, म्हणजे आपण बाकीचं काहीच रीड करत नाही. आपल्याला ते डिटेलिंग वर्षभरात झालेलं आहे. रिव्हिजन मध्ये ते करायचं नाहीये, सगळं डिटेलिंग करायचं नाहीये. ऑलरेडी आपल्याकडे नोट्स मध्ये कन्वर्ट झालेलं आहेच, त्याच्यामुळे फक्त नोट्स वाचायचे आहेत. बाकी डिटेलिंग मध्ये काहीही बघायची गरज नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट येत आहे पॅरलल अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. पॅरलल थेरम हा खूप इम्पॉर्टंट असेल, कारण त्याच्यामध्ये डेरिवेशन बरंच मोठं आहे. मेन पॉइंट याच्यातला लक्षात ठेवायचा आहे की हा जो एक पार्ट आपण कॅन्सल आउट केलाय एनसी इंटिग्रेशन एनसी टीएम, ही जी व्हॅल्यू आपण बघितलेली ही व्हॅल्यू डायरेक्टली 0 या केस मध्ये होते, कारण आपण सगळं डिस्टन्स जे सेंटर ऑफ मास पासून मेजर करतोय त्याचं इंटिग्रेशन, सगळे डिस्टन्सेस कॅन्सल आउट होतील. +5 -5 +3 -3 कॅन्सल आउट होतंय. मधली टर्म तिथे कॅन्सल आउट झालेली असेल. पुन्हा फायनल फॉर्म्युला लक्षात असेल, डायग्राम लक्षात असेल, तर मधल्या स्टेप्स मध्ये मिस्टेक झाल्या तरी त्या करेक्ट लगेच करता येतात. पेपर मध्येच आपण करू शकतो. मधलं काही आठवलं नाही तरी सुद्धा आपल्याकडे फर्स्ट आणि लास्ट स्टेप वरनं
स्टेप्स कशा करेक्ट करायच्या, त्याच्या मिस्टेक्स अवॉइड पण करता येतील. देन नेक्स्ट मध्ये बघायचंय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये आपल्याला एक्स्ट्रा काही करायची गरज पडत नाही. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये डायरेक्टली आपला आन्सर येत आहे. इंटिग्रल फॉर्म ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया वाचायचा आहे आणि त्याच फॉर्म्युलाला अप्लाय करून आपल्याला फायनल आन्सर मिळते. देन नेक्स्ट पेज मध्ये जर आपण बघितलं तर नेक्स्ट पेज मध्ये अँग्युलर मोमेंटम जसं कायनेटिक एनर्जी होतं तसंच अँग्युलर मोमेंटम साठी आहे, तसंच टॉर्क साठीचं डेरिवेशन असेल. सगळे डेरिवेशन 2 ते 3 मार्क साठी आपल्याला दिसत आहेत. त्या तिन्ही डेरिवेशनला पुन्हा फॉलो करायचंय. डायग्राम सेम असेल. कायनेटिक एनर्जी मध्ये वरती ओमेगा लिहिलाय, टॉर्क मध्ये अल्फा लिहिलाय. देन एल साठी अँग्युलर मोमेंटम साठी पुन्हा ओमेगाची व्हॅल्यू येणार आणि नंतर आपलं डेरिवेशन कम्प्लीट झालेलं असणार. क्लिअर आहे. देन आपला लास्ट पार्ट येतोय एक्झाम्पल्स. 2-3 फक्त बोल्ड मधले एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. रिव्हिजन मध्ये सगळं डिटेलिंग करायचं नाहीये, डिटेल वाचायचं नाहीये. फास्ट आपण जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत तेवढेच रीड करत जायचे आणि त्याच्या पुढचा पार्ट हा कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम साठी येईल. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये आपल्याला हा पॉइंट टॉर्क 0 करायचा आहे, म्हणजेच एल ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आलेली हे दिसणार आहे. सो सगळ्या स्टेप्स दिल्या आहेत. सिक्वेन्स मेंटेन ठेवायचा आहे, हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. सिक्वेन्स म्हणजे काय, आर क्रॉस पी. एल ची व्हॅल्यू आर क्रॉस पी असते. सो आर क्रॉस पी प्रॉडक्ट रूल अप्लाय केलाय तरी सुद्धा सिक्वेन्स मेंटेन राहिलेला आहे. याच्याकडे फोकस पाहिजे. प्रत्येक डेरिवेशनचं एक स्पेशालिटी आहे, त्याच्यामध्ये ही स्टेप इम्पॉर्टंट चेक होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे याच्यावर फोकस पाहिजे की सिक्वेन्स चेंज होत नाहीये. अँड लास्ट पार्ट येतोय जो या चॅप्टरचा सगळ्यात लास्ट पार्ट असेल, तो म्हणजे रोलिंग मोशन. रोलिंग मोशन मध्ये लिनियर आणि अँग्युलर दोन्ही कायनेटिक एनर्जी सेम असतील. सेम पॅटर्न मध्ये आपल्याला क्रिएट करायचं आहे, ऍड होणार आहेत. म्हणजेच कायनेटिक आणि रोटेशनल हे दोन्ही ऍड होऊन रोलिंग कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झालंय. यातला 1 + k²/r² आपण एक मोठा टेबल ड्रॉ केलाय. सगळ्यासाठी सगळ्या शेप साठी आपण 1 + k²/r² ड्रॉ केलेला आहे. तो पार्ट जर लक्षात असेल तर प्रत्येक शेप साठी आपल्याला ती व्हॅल्यू इझिली लक्षात राहील. देन फायनली आपल्याला 2 इक्वेशन दिसत आहेत, ते म्हणजे फायनल वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन ऑन अ स्लोप. रोलिंग ऑब्जेक्ट साठी फायनल वेलॉसिटी फाइंड आउट केलाय, ऍक्सेलरेशनचा पार्ट फाइंड आउट केलाय. g sin θ अपॉन दॅट फॅक्टर 1 + k²/r² मिळतंय. म्हणजेच आपला इथे चॅप्टर कंप्लीट होतोय. सो थेअरी पार्ट आपला इथे कंप्लीट झाला. पुढे नेक्स्ट काय करायचंय, सेम पॅटर्न मध्ये पुढच्या चॅप्टरला पण हेच अप्लाय करायचंय. कसं अप्लाय करणार, तर एक इम्पॉर्टंट ट्रिक लक्षात ठेवायची आहे. जे न्यूमरिकल्स आपण बघितलेले तेच न्यूमरिकल हे पुन्हा पुन्हा करून बघायचे. कुठे मिस्टेक्स होत आहेत त्या बघायच्या, लॉगचे कॅल्क्युलेशन जमतायत का हे बघायचं. काय करायचंय, तर सगळं चॅप्टर झालं की रिवाइज करायचंय. कुठला फर्स्ट पॉइंट होता, कुठला सेकंड होता, कुठला थर्ड होता, ते रिवाइज केलं की पुढची स्टेप काय, ते डायग्राम सगळ्या न बघता ड्रॉ करता येत आहेत का, ही सेकंड स्टेप झाली. त्याच्यानंतर थर्ड स्टेप, त्याचं डेरिवेशन लास्ट स्टेप आपल्याला कळते का नाही हे बघायचं आणि नंतर त्याच्यावरनं आपण न्यूमरिकलला फेस करायचं. सो या 4 स्टेप्स करायच्या आहेत. आपल्याकडे आहेत 3 ते 4 दिवस. 3 दिवसामध्ये काय करायचंय, ऑलरेडी आपण प्लॅन प्रिपेअर करून ठेवलेला आहे. त्याच्या पुढे काय करायचंय हे पण आपल्याला माहितीये. 4th डे ला आपल्याला इझिली सगळ्याची रिव्हिजन करता येईल. आपल्याला कोणतेही पेपर वर्क करायची गरज पडणार नाहीये. आपल्याला फक्त झालंय का नाही एवढं चेक करताना आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळेल. सो 3 दिवस जे काही आपण वर्क केलेलं आहे त्या वर्क वरच आपल्याला 4th डे ला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. एकदा ते मिळालं की फायनल डे आला आपला मंडे आणि त्याच मंडेला आपण व्यवस्थितपणे कॉन्फिडंटली ती एक्झाम फेस करू शकतो. सो ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. हे सेम चॅप्टर्स आपल्याला पुढे रिवाइज करायचे आहेत. सो बोर्ड एक्झाम तुमची फार चांगली असेल जेव्हा तुम्ही याच मेथडनी प्रिपेअर कराल. ऑल द बेस्ट फॉर ऑल स्टुडंट्स अँड देन आपण फायनल रिझल्टचं सेलिब्रेशन करू. बाय.